आता ज्याला माहीतच नसेल त्याला यम काय आहे, डी काय आहे गुणिले एक्स भागिले एल असं गणित आहे. हे सरळ सरळ 5व्या वर्गाला असलेल्या पहिलंच चॅप्टर आहे रोमन संख्या चिन्ह. ते जर चॅप्टर तुम्हाला त्याच्यातील परिपूर्ण क्षमता जर प्राप्त झाल्या असतील आणि हे गणित तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला विचारलं जाते, याच्यामध्ये 5000 पर्यंत संख्या आपल्याला लिहिता येतात, त्याच्या समोरली संख्या. आणि खूप चांगलं कन्सेप्ट आहे. मी या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट मांडतो. यम वजा बाकी डी, आता गुणिले आहे हा एक्स लिहितो आणि भागिले यल. हा गणित झाला. पण या गणितात आधी तुम्हाला माहित पाहिजे की यम म्हणजे काय होते, डी म्हणजे काय होते, गुणिला एक्स म्हणजे काय होते आणि भागिला एल म्हणजे काय होते. तर याचं एक खूप सुंदर ट्रिक्स काढली होती. आय व्ही एक्स एल सी डी एम. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. हे ज्यांना माहित असेल त्यांना हे गणित खूप सोपं वाटते. आता बघा मी व्हॅल्यू ठेवतो. एम ची व्हॅल्यू आहे 1000, डी ची व्हॅल्यू आहे 500 ब्रॅकेट इनटू एक्स म्हणजे 10 आणि भागीला एल म्हणजे 50. हा गणित मी या ठिकाणी मांडला. आता बघा आपल्याला माहितच आहे पदावलीचं गणित झालं तयार. आणि पदावलीच्या गणितामध्ये कंसचे भागुबेव बोडमास नाहीतर पेमडास या दोन कन्सेप्ट या ठिकाणी वापरायचे आहे. आणि वापरताना लक्षात ठेवा, पहिले जर कंस असेल तर कंस सर्वात पहिले सोडवा. 1000 मायनस 500 म्हणजे 500 या ठिकाणी आलं. गुणाकाराचे चिन्ह आणि 10 भागीला 50. आता दुसरी स्टेप आहे, डावीकडून सर्वप्रथम जर भागाकार किंवा गुणाकार ज्या क्रिया येत असतील त्या क्रिया सोडवा. तर या ठिकाणी डावीकडून बघितल्यानंतर पहिले गुणाकार आलाय 500 गुणिला 10 म्हणजे 5000 आणि शेवटचा आहे 50. भागाकाराचं चिन्ह आहे. शेवटची स्टेप आहे 5000 भागीला 50 म्हणजे काय होतो, 0 0 कॅन्सल होतो. 5 भागीला 50 500 भागीला 5 म्हणजे 100. आता हे 100 उत्तर आलं. तुम्हाला उत्तरात असं 100 दिसत नाही तर 100 ला रोमन संख्यामध्ये काय म्हणतात, 100 ला रोमन संख्यामध्ये सी म्हणतात. म्हणजे 100 बरोबर सी हे अचूक उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणजे ज्या ठिकाणी पर्याय सी असेल तो सी पर्याय म्हणजे तुमचं उत्तर. धन्यवाद.